रामकृष्ण हरी माऊली आपलं भक्तिसार या चॅनल मध्ये स्वागत आहे। कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्या कथेचं नाव आहे तुकाराम बीज। देहू येथील नांदुरकी वृक्ष आजही हालतो। तुकाराम बीज म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस। फाल्गुन वैद्य द्वितीयेला तुकाराम महाराजांचे सदेह वैकुंठ गमन झाले असे मानले जाते। हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो। संत तुकाराम महाराज हे मानवाच्या रूपातील एक अवतारच होते। हे इसवी सन 17व्या शतकातील एक वारकरी संत होते। त्यांचा जन्म वसंत पंचमीला माघ शुद्ध पंचमीला झाला। पंढरपूरचा विठ्ठल वा विठोबा हे तुकारामांचे आराध्य दैवत होते। तुकारामांना वारकरी जगद्गुरु म्हणून ओळखतात। वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय असा जयघोष करतात। जगद्गुरु तुकाराम महाराज लोककवी होते। मानव असूनही सदेह वैकुंठ गमनाचे सामर्थ्य यांनी दर्शवले। संत तुकाराम महाराज सतत भावावस्थेत असायचे। सर्व काळ ते हरिनामात दंग असल्याने ते देहात असूनही नसल्यासारखेच होते। देहूला वैकुंठ गमन केलेल्या स्थानी एक चमत्कार आज देखील बघायला मिळतो। देहूला संत तुकाराम महाराज जेथून वैकुंठाला गेले त्या स्थानावर आजही एक नांदुरकी नावाचे वृक्ष आहे। आजही तो तुकाराम बीजेला बरोबर दुपारी 12:02 अर्थातच ज्यावेळी तुकोबाराय वैकुंठाला गेले त्यावेळी प्रत्यक्ष हालतो आणि याची अनुभूती सहस्त्र भक्तगण घेतात। रामकृष्ण हरी।